इचलकरंजी शहरामध्ये जर्मनी टोळीची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या टोळीकडून खून, मारामारी आणि खंडणीच्या प्रकारात वाढ झाली आहे। या अगोदर या जर्मनी टोळीच्या विरोधात 6 वेळा मोका लावण्यात आलाय। यातील काही आरोपींची न्यायालयीन जामिनावर मुक्तता केली आहे। तरीसुद्धा या टोळीची दहशत इचलकरंजी परिसरामध्ये वाढतीये। शहरातील हॉटेल पवन या हॉटेल मालकाकडं 2018 साली जीवे मारण्याची धमकी देऊन या टोळीनं खंडणीची मागणी केली होती। याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनंता जर्मनी उर्फ जाधव, अविनाश जर्मनी उर्फ जाधव, बजरंग फातले, शुभम पट्टणकुडे, अमृत उर्फ अमर शिंगे यासह अन्य 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याची दखल घेऊन जर्मनी टोळीच्या विरोधात 7व्यांदा मोक्का लावलाय। राज्यातील ही पहिलीच घटना आहे। यामुळे इचलकरंजीत गुन्हेगार वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे।